सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने हा अत्यंत महत्त्वाचा आदेश दिलाय। नियुक्त केलेल्या 5 विश्वस्तांची यादी संकेतस्थळावरून हटवण्याचे निर्देश देखील कोर्टाने दिले। पेसा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ग्रामपंचायतीचा आरोप आहे, तर ग्रामसभा आणि स्थानिकांना विश्वासात न घेतल्याने विरोध करण्यात आला। सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने नियुक्ती प्रक्रियेवर आक्षेप घेतलाय। पुढील आदेश येईपर्यंत विश्वस्त निवड प्रक्रिया आता स्थगित करण्यात आलेली आहे। कोर्टाने या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। महेश महाले आमचे प्रतिनिधी थेट जोडले जात आहे बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। महेश, खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला जे आहे ते उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। खरं तर उच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा आदेश आहे, कारण काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी विश्वस्त नियुक्तीसाठी जवळपास 500हून अधिक अर्ज आलेले होते। त्यानंतर काही सदस्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। मात्र ही नियुक्ती जी आहे ती बेकायदेशीर असल्याचं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। ग्रामसभा आणि स्थानिकांना विश्वासात न घेतल्याने त्यांनी विरोध केलेला आहे आणि या विश्वस्त नियुक्तीवर पेसा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा देखील आरोप जो आहे तो ग्रामपंचायतीने केलेला आहे। त्याच्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा हा आदेश दिलेला आहे। त्यामुळे विश्वस्त नियुक्तीला जी आहे ती स्थगिती दिलेली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत विश्वस्त नियुक्त न करण्याचे आदेश देखील पारित करण्यात आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।